हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आणि श्रावणी सोमवारमधला सेकंड सोमवार आहे. तर आणि आज मी माझं शॉप बंद ठेवलं होतं. तर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं चिपळूणमध्ये आणि आम्ही चिपळूणला पण आलो आहे. सो मी आणि गुरु आलो आहे आणि गुरु आज आजारी आहे. तर त्याला पण आज सुट्टी आहे. दुकान चालू आहे त्याचं, पण सुट्टी आहे. पण मग आम्ही शॉपिंगला जात असताना त्याच्या मनात काहीतरी खूप बसलं की टॅटू काढायचं आहे आणि डायरेक्ट मला टॅटू काढायला घेऊन आला आहे. आणि आम्ही आता आहोत एक्स टॅटूच्या इथे. तुम्ही मागे बघू शकता की त्यांच्या बाहेर आम्ही उभे आहोत. आता मी एंटर करून दाखवते. हाय कर, हाय. सो हा त्याचा टॅटू आहे. माझं जे काम आहे ते माझं काम होणारच नाही आहे बिकॉज हा इथे टॅटू काढायला आता बसला आहे. तर बघूया पुढे पुढे काय होते ते. तर स्टे ट्यून. तर गाईज आजारी असताना हा टॅटू काढायला आला आहे आणि ह्याने चूज केलं आहे की वडापावचा लोगो विथ नेम असा टॅटू आहे. तर मी एक स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामवरती की गेस करा. तर भरपूर लोकांनी गेस पण केलं आहे बरोबर, वडापावचा लोगो. आणि काही लोकांनी माझं नाव सांगितलं आहे. बाई हा नाही काढू शकत माझं नाव एवढा लवकर तरी. पण फायनल टॅटू कंप्लीट झाला आणि चेक करत होता कसा वाटतोय वगैरे ते. गुरुबस किती शायनिंग मारशील. त्यानंतर टॅटूचं फोटोशूट झालं आणि फायनली टॅटू डन झाला आहे. तर येल्लो कलर पण फील करायचं होतं वड्याला, पण त्या वड्याला येल्लो कलर चढतच नव्हता. सो ग्रीन चटणी आणि रेड चटणी असंच फक्त टॅटू काढला आहे. आता आम्ही निघालोय घरी जायला आणि आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते कामं तर काहीच नाही झाली आहेत ह्या मुलग्यामुळे. कारण की ह्याने मला नेलं टॅटू काढण्यासाठी. त्याच्या हातावरती त्याला टॅटू काढायचा होता म्हणून, आणि आजारी असताना त्याने टॅटू काढलाय. असं महान व्यक्तिमत्व तुमच्या समोर बसलेलं आहे इथे. आणि गाईज माझं जे काय काम होतं म्हणजे मला भरपूर काय काय घ्यायचं होतं. शॉपमध्ये प्रोडक्ट घ्यायचे होते, पार्लरचे वगैरे काहीही झालेलं नाही आहे. 2.5 तास माझे तिथे गेले आणि ह्याच्या बाबांचे फोनवरती फोन येत आहेत आणि चांगली वाट लागले. आणि त्यांनी पाठवलेलं ह्याला डॉक्टरकडे जाण्यासाठी आणि हा डॉक्टरकडे न जाता टॅटू काढायला गेला. म्हणजे काय बोलाल आता ह्यावरती तूच काहीतरी 2 शब्द बोल. 2 शब्द काय बोलू. 2 हॅलो हाय. आता बरोबर येतोय, वैष्णवीला सोडतोय, निघालोय. हो खोटं आहे सगळं. मला सोडायचं फक्त बहाणं आहे. आम्ही डॉक्टर शोधतोय कारण की ह्याला ह्याच्या आईने सांगितलं डॉक्टरकडे जाऊनच यायचं. आणि हा मला सोडायला सोडतोय म्हणून सांगितलं नाही. म्हणजे किती खोटं बोलतोय बघा. खोटं. आणि याच्या आई बाबांनी जर आणि बघितला व्लॉग की ह्याची चांगलीच वाट लागणार आहे. आणि इथे कोणतेही डॉक्टर नाही आहेत पिंपरीत पण, कारण की सगळे डॉक्टर झोपले आहेत. सो ह्याला ए तू का बंद केलीस लाईट, मी बोलते ना. सो गाईज हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. हां, आणि गुरुने काय टॅटू काढलाय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळलंच असेल. मी दाखवलंच आहे तसं, पण व्हिडिओ भरपूर काढले आहेत त्याच्या टॅटूच्या. आणि इन्स्टावरती पण भरपूर गेस केलाय काय लोकांनी. तुम्ही गेस केलं नसेल तर तुम्ही पण जाऊन गेस करा की गुरुने टॅटू कोणता काढला आहे. आणि हा व्लॉग उद्याच्या उद्या अपलोड होईल. तर गुरु तुला टॅटू आवडला? हो नक्कीच आवडलाय. पण माझी शॉपिंग नाही झाली, त्याचं काय? त्याचं काय करणार आहेस तू? एक डॉक्टर तुला भेटू शकतो गुरु, डॉक्टर दाभोळे डॉक्टर आमच्या इकडचे. जाऊया तिथं. आता तुला तिथेच जायला लागणार आहे, नाहीतर तुझ्याकडे दुसरा कुठचाही चान्स नाहीये की तू दुसऱ्या कुठच्या डॉक्टरला उठवून तपासायला सांगशील. जाऊया.
बघा माझ्यामुळे ह्याला कळलंय पण एक कुठचा तरी डॉक्टर, म्हणजे ते ऍक्च्युली आमच्या इथे राहतात सतीवरती, त्यांचं बंद झालंय, त्यांचं सतीवरती दवाखाना आहे, मग ते राहतात खडपोलीत. म्हणजे फायदा झाला खडपोलीत मी राहण्याचा. सो गाईज आता हा मला जातोय सोडायला, म्हणजे आम्ही चाललोय आता खडपोलीत, कारण की मी स्कूटी आज नेली नव्हती. आज मी शिरगावला गेलेले सकाळी, यांचं काम चालू आहे ते बघण्यासाठी, आणि मी स्कूटी गेली नव्हती. ह्या सकाळी घ्यायला आलेला मला. ह्या सकाळपासून आजारी आहे, आणि आज सोमवार होतं तर दुकान पण थोडं बंद होतं, कारण की श्रावणी सोमवार सुरू आहे, आणि श्रावणी सोमवार सुरू असल्यावरती काय असतं सांग गाईज. मी एकटीच बडबडत असते व्लॉग मध्ये, याला पण बोलायला लावूया आपण. बोल, श्रावणी सोमवार असल्यामुळे का बंद ठेवलं होतं तुम्ही? श्रावणी सोमवार आता गुरु यार एवढं म्हणजे याला ना कोणतरी टीचर आहे समोर आणि ती प्रश्न विचारते, आणि हा कसा सांगेल श्रावणी सोमवार होता म्हणजे कसं असतं, उपवास असतात असं सांगतो हा एकदम नीट, म्हणजे एकदम फ्रँकली बोल ना त्यांच्याशी. बोल. उपवास वगैरे नव्हते, पण आमचा मसालाच रेडी नव्हता, जो की आम्ही मिक्स करतो भाजीचा. पण काय करणार, लाईट नव्हती. लाईट नसल्या कारणामुळे आम्ही शिरगावला गेलो ते सर्व मटेरियल घेऊन, आणि पोहोचलो तितक्यात शिरगावची लाईट परत गेली. वाव, मग काय करणार? उडलं, किती उडलं काय? आणि कोणाला घेऊन गेलो होतो माहितीये ना, हिला. म्हणजे काय तर नाही सांगणार. आधी शिरगावला फोन केला, लाईट आहे काय, हो आहे, आणि हिला घेऊन गेलो, झालं. वाट लागली म्हणजे माझ्या मला लाईट गेली. मग काय, सकाळचं दुकान बंद. हो, आई शपथ. म्हणजे आता दुकान सकाळी बंद राहिलं याचं रिझन मी आहे हा. guys. मी काय बोलायचं आता, म्हणजे एक महान व्यक्तिमत्वासोबत हा बसलाय. हा ठीक आहे, चल तुम्हाला ब्लेम केलंस, चल आय एक्सेप्ट इट. बोल, पुढे बोल, अजून बोल, अजून काय बोलू, त्यानंतर सांग. त्यानंतर काय, त्यानंतर आम्ही आलो इकडे. ताप भरला होता मला, शिरगावला आलो बरं. ताप भरलाय, Sorry, बघा, हे सतीवरती तुम्हाला आलो. त्याच्या ताप तोंडात भरलेला नाही होता, तरी देखील मी वडा दुकान उघडायला गेलो. हा, ते पण माझ्यामुळे. आय फोर्स्ड हिम. हा, ते असेल काय, ते असेल काय नाही गाईज, मी फोर्स केला ह्याला की दुकान ओपन कर. तर आम्ही दुकान ओपन हे नाही सांगणार तो, हे सायलेन्स आहे सगळं. गेलो. हा. नंतर मग काय ठरलं, मला टॅटू काढायचा आहे. हा. काय टॅटू वाल्याचं ठरलं नव्हतं गाईज. मी परमिशन घेतली होती त्याच्या आई वडिलांकडून, आई बाबांकडून, की हा मी ह्याला डॉक्टरकडे घेऊन जाते, आणि माझं सामान पण आहे ते पण आम्ही घेऊन येतो लगेच, म्हणजे हा येऊन आराम करेल घरी. पण हा पोरगा ह्याने काय केलंस तू सांग. काय नाही, विजिट केली होती, फक्त दाखवायला गेलो होतो. मग काय, दाखवायला गेलो होतो फक्त तिथे की कसं? टॅटू काढायचा आहे, मला सांग कोणता काढू, सजेस्ट कर. बाई ह्या पोरग्याने टॅटू काढून आला. टाइम नाहीये. काय टॅटू काढून आलास तू आज का डिसाईड केलंस की टॅटू काढायचा? कारण मला टाइमच मिळत नाही, मला स्वतःसाठी टाइम मिळत नाही, ते पण दुकानामुळे. काय करणार, तुझा बहाण्यामुळे मी झालं, माझं काम झालं. आता तू उद्या राहून ये तुझी तू. मला काय माहिती आहे, माझा टाइम वेस्ट घालवलास तू 2.5 तास गाईज, नॉट अ जोक. चल दाबोळी डॉक्टरांकडे जायचंय ना मला, इथं सोड, मग इथं इकडनंच जा गाईज. आता मी कंटाळले, इथून पुढे मी एकटीच फिरणार आहे असं मी डिसाईड केलंय की मी एकटीच फिरणार आहे, गुरुला सोबत नेणार नाही, माझ्यासोबत तरी. ओके, तर गुरुने तर आईचा गो लाईट पण लावली, आईला काय झालं माहिती आहे का गाईज, आज पाऊस नाही आणि गुरु आता आम्ही आलोय खालती. तर आमच्या वाडीतल्या जी लोक आहेत ना ती पकवाले चालायला जातात जेवल्यानंतर, तर त्या लोकांनी मला बघितलंय, तर ते लोक असं गेस करत असतील की मी आत्ता कुठे जाते इकडे. इट्स ओके, हा वेगळा पार्ट झाला. सो गाईज, पण त्यांना कसं काय वाटलं, ऐक, हात दुखला माझा, थांब. त्यांना कसं काय वाटलं? अरे पण तूच असशील, तुला बघितलं. अरे यार गाडी माहितीये मला, बघितलं नाही हे एवढे लाईट पडते माझ्यावरती, आणि असा मोबाईल पकडलाय मी, तर ऑब्व्हियसली दिसणारच ना मी काय करते ते, तर मी दिसली असेल. इट्स ओके, तो वेगळा पार्ट झाला, मला त्या विषयावरती नाही बोलायचंय. मला फक्त एकाच विषयावरती बोलायचंय की गुरुने आज असं का केलं, माझ्यासोबत माझा टाइम वेस्ट का घालवला. कुठं आहे बघ डॉक्टर, डॉक्टर इथे आहे बाजूला, हा बघ इथे. काहीच आता आम्ही आलो डॉक्टरांकडे, एवढीच लाव, मी नाही येणार आहे, तूच जा आतमध्ये. चल जाऊन येऊया. मी काय येऊ, बंद करू लाईट. मी नाही येणार, तू जा बाबा. म्हणून मी आजारी आहे, वैष्णवीला इथं सोडायला आलेलो, आणि तर मग येता येतं तुमचं दवाखाना बंद होता, म्हणून मग मी वॉलेट नाही आणलंय, इकडे. पैसे दे घरी दे.
मोबाईल हा जनरल स्कॅनर असू शकतो. अरे पण देऊन नेटवर्क नसले ठीक आहे, तर हा आता डॉक्टरकडे जातोय. खडपोली वॉलेट नाही आणलंय. आमच्याकडे चांगलं नेटवर्क आहे, समजलं ना. आमच्याकडे टॉवर आहे. टॉवर म्हणजे खडपोलीला तू समजलास काय? समजलास काय? धर असा जरा मोबाईल, लोकांना पण कळू देत की मी खरंच तुला पैसे देते वगैरे. देते आहे कधीतरी. किती रुपये देऊ? कधीतरी मुसे सच आ गया. बाई, लोकांना कळेल मी कुठे पैसे ठेवते. हे घे 500 रुपयेच देते फक्त. 500 रुपये नाही, 100 रुपयेच घेईल. बाकी सगळे औषधं लिहून घेईल. 500 लिहिलेले आहेत. तो नाही, सॉरी, ते डॉक्टर. रिस्पेक्ट. ठीक आहे, जाऊन ये तू, मी येणार नाहीये. ओके, काही जातोय दवाखान्यात. बाय. सो गाईज, असा होता आजचा व्लॉग. आणि गुरुने काय टॅटू काढलाय वगैरे ते सगळं होतं. सो व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.